अंबेजोगाई नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर लोकविकास महाआघाडीची प्रचार मोहीम वेग घेत असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर पापा मोदी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रॅलीने शहरात भक्कम जनसमर्थनाची नवी नोंद निर्माण केली। नारळ वाढवून रॅलीची सुरुवात करण्यात आली आणि यानंतर रॅलीने जोशपूर्ण वातावरणात मार्गक्रमण सुरू केले। ही रॅली खडकपुरा, धनगर गल्ली, समतानगर, भीमनगर, साठेनगर आणि शहाभटा परिसरातून मार्गक्रमण करत असताना स्थानिक नागरिकांकडून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला। रॅलीच्या मार्गावरील प्रत्येक परिसरातून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत उमेदवारांशी संवाद साधला। शहरातील विविध भागातून उमटलेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे आगामी निवडणुकीत महाआघाडीची वाढती ताकद अधोरेखित झाली। महाआघाडीकडून प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार मालू भगवान जोगदंड आणि सौ संगीता दादासाहेब लोमटे हे या रॅलीत प्रमुखपणे सहभागी झाले होते। यांनी आपल्या प्रभागातील विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर चर्चा करत ठोस आश्वासने दिली। दोन्ही उमेदवारांनी नागरिकांशी साधलेला थेट संवाद आणि त्यांच्या समस्या जाणून घेत केलेले नियोजन उल्लेखनीय ठरले। या रॅलीला मार्गदर्शन लाभले ते ज्येष्ठ नेत्यांचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे आणि समाजभिमुख कार्यकर्ते भीमराव पापा लोमटे यांच्या उपस्थितीचे। यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले। राजकिशोर पापा मोदी यांनी रॅली दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना पारदर्शक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक प्रशासनाची हमी दिली। त्यांनी अंबेजोगाईच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांसमोर स्पष्ट आणि व्यावहारिक भूमिका मांडली। शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, व्यवस्थापन, बाजारपेठांचे नियोजन आणि सर्वसामान्यांसाठी सुटसुटीत सेवांचा विस्तार यावर त्यांनी सविस्तर चर्चा केली। खडकपुरा ते शहाभटा परिसरापर्यंत दिसलेला मोठा उत्साह आणि नागरिकांची उपस्थिती पाहता लोकविकास महाआघाडीने आपली भक्कम पकड निवडणुकीत सिद्ध केल्याचे स्पष्ट दिसून आले। अंबेजोगाईत वाढत चाललेली ही जनसमर्थनाची लाट महाआघाडीसाठी निर्णायक ठरेल अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे।